वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। एक मिनिट आवाज बारीक करूया जरा। सध्या मी आणि दाजी कर्नाटक हुबली धारवाड हुबलीच्या पुढे यायला आवाज बारीक करूया आज ही यारो किसी पे मर के देखेंगे हम। गाणं नंतर लावूया आपण काय। सध्या आपण एन्जॉय मोमेंटवर आहेत आणि आम्ही चालल्यात हुबली धारवाड हुबलीच्या पुढं। का चालल्यात तुम्हाला विषय सांगतो। माझ्या सख्या चुलत भावाचा एक नाही साखरपुडा आहे आणि भावानं हिच्या आईला सासरवाडी हुडकल्या कुठं धारवाड हुबलीच्या पुढं। आता कोल्हापूर पासून 300 किलोमीटर लांब आहे। तर आज भावाचा साखरपुडा आहे। साखरपुडा झाल्यानंतर आपण काय विषय माहिती आहे का, जरा आता उद्या सोमवार पण आहे, रिलॅक्स 2 दिवस निवांत जरा एन्जॉय करूया म्हणलं। आणि वैयक्तिक कसं गाड्या पुढे गेल्यात, ट्रॅव्हल्स आहेत, लक्झरी आहेत आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळं स्पेशल लागतं। सध्या मी आणि आमचं दाजी दोघं जण मस्तपैकी 2 दिवस एन्जॉय करणार। कोल्हापुरात नाही, आपण मस्तपैकी रिलॅक्स जरा गाणं वाढवतो आम्हाला। कसं आहे हे असल्या टायमिंगला की नाही फुल एन्जॉय करायला लागते मला। मॉर्निंगला 9:30 वाजता खेमा आणि परोठा एक नंबर बेळगावमध्ये। तुम्हाला पहिला सांगितले मी आज डाईट नाही। बेळगावच्या पुढे आल्यानंतर आहे नाही जरा थांबलो नाश्ता करायला आणि ते पार्किंगवाला की नाही म्हटलं आम्हाला इथं गाडी लावू नका म्हणून। आम्ही ऐकलं नाही, ते रांड्याच्यानं काय केलं माहिती आहे का, गाडी गेलं पंक्चर आमची। हो का, ती गाडी आहे की नाही। सध्या मी कर्नाटकात आपल्या कोल्हापूरपासून 320 किलोमीटरवर ह्या लोकेशनवर मी आलो आहे फिरायला। हिला तिबेट मॉनिस्ट्री ह्या लोकेशनचं नाव आहे। तर ही जी पूर्ण माहिती तुम्हाला ह्या भावाला आता काय हे जायला, ह्याचं नाव मोहसिन आहे, आपलं भाऊज आहे आणि सगळी फिरायला आल्यात। तर तुम्हाला माहिती दे ऐका नुसती हे सीन काय आहे आणि ही जी माहिती काय आहे की नाही हे तुम्हाला ऐका नुसती तुम्हाला आणि पूर्ण दाखवतो फिरवतो। लई भारी पॉईंट आहे फिरायसाठी। याला म्हणतात तिबेट मॉनिस्ट्री। तिबेट मॉनिस्ट्री म्हणजे जेव्हा चायनाने तिबेटवर हल्ला केला होता त्यातली थोडी लोक आपल्या भारतात आले होते आणि त्यांनी येऊन इथं एक आपली वस्ती केली। त्याच्यानंतर गांधीजींनी त्यांना इथं म्हणजे त्यावेळीची जी सरकार होती त्यांनी इथं त्याला राहण्यासाठी इथं जागा दिली। त्याच्यानंतर इथं त्यांनी बॅक टू बॅक त्यांची एक 6 मॉनिस्ट्री इथं त्यांनी बांधलेली आहेत। कर्नाटकात जवळपास आता फार वर्ष झाली, मला तेवढं माहीत नाही, परंतु त्यांची बॅक टू बॅक इथं त्यांनी 6 मॉनिस्ट्री बनवलेल्या आहेत। त्यातलीच एक ही मोठी मॉनिस्ट्री आहे, बघण्यासाठी एकदम उत्तम आहे आणि चांगली आहे। तर तुम्ही बी येऊन इथं एक विजिट करून जावा। त्यांनी इथं गांधीजींचा, महात्मा गांधीजींचा इथं त्यांनी एक पुतळाही बनवलेला आहे। एंट्रीला तेव्हा जेव्हा तुम्ही आत येता तेव्हाच महात्मा गांधीजींचा तुम्हाला एक पुतळा दिसतो।